अप्रतिम खेळाडू ॲज अ एम्पायर. आणि पहिलाच बॉल हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. ओहो चकमक चकमक. आणि ही पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये सातत्यानं दृष्टिक्षेपात येणारं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. परंतु थोडं सांभाळा, थोडंसं सावरा, तुम्ही पडाल. गेलाय हा पहिला बॉल चौकार. त्यानंतर इनसाइड आउट. ही एक धाव मिळणार. भूषण पाटील. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का की बॉल जाईल डिक्लेअर झोन कडे. 2 चेंडूंचा खेळ. आता ताकद आहे, एक्सपिरियन्स आहे. आणि हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाकडे जातो आणि इथे 100 कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झालाय. प्रयत्नांसाठी 10 पैकी 10 गुण मिळतील, परंतु झेल इथं ड्रॉप झालाय. अरमानला आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट. जादूगार अश्विन शेळके च्या गोलंदाजीवर चढवलाय हल्ला. आणि भूषण पाटील ब्रँडेड ऑन. आम्ही थांबू, कारण स्पर्धा फार महत्वाची आहे. प्रत्येक एक क्षणाबद्दल आम्हाला थोडं विवरण करायचं आहे. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अनेक व्ह्यूज सुद्धा येतील आता वाचताना आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. सेफ झोन. योगेश पवारला चकवलंय आणि बॉल फरार झालाय. सीमा रेषा पार येईल. चौकार. करतोय. 36 धावा पाहायला मिळतील. ओहो अजून एक पेटंट स्ट्रोक. भूषण पाटील अँड पॉवर ऑफ भूषण पाटील नाव. दिस इज सेकंड 6 ऑफ द इनिंग. चर्चा करू अराउंड द विकेट. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये कुणी नाहीये. चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फुलटॉस बॉल. चुकी झाली ती अनिकेत कडनं. आणि हा फुलटॉस बॉल. फुलटॉस का ये तोहफा. तोहफा कबूल है मेरे भाई. ये तो षटकार. कॉन्सन्ट्रेटेड ऑन द गेम. रणजीपट्टू योगेश पवार याच्या गोलंदाजीवर चढवलेला पहिला हल्ला आणि पहिला षटकार. वेलकम टू द पार्टी मिस्टर योगेश. भूषण पाटील ब्रँडेड ऑन साइड फुल पॉवरफुल षटकार. एकूण धावसंख्या झाली ती 69. अजून एक. इट्स अ माइटी हिट. ऑन स्ट्राइक फेवरेट आहे आणि ऑन साइड फेवरेट झोन असलेला भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय त्याचा फेवरेट पेटंट स्ट्रोक षटकार. गेले कित्येक वर्ष नवी मुंबईकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला करता मॅच मध्ये इथे अकोट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय. पुल सक्सेसफुल झालाय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. भूषण पाटीलच्या बॅट मधून अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चला नेक्स्ट मॅच गावदेवी विंधणे. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी भूषणवर. खोलबट टप्प्याचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळ आहे. वाईड डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये जेवणाचं काउंटर्स ओपन झालेत. इथे भूषण उत्तम पाटीलचा तडाखा पाहायला मिळतोय. इथे दुपारच्या सत्रामध्ये आकड्यावर अकोट टप्प्याचा बॉल पुल केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी टर्फच्या शेडवर जाऊन पडतोय. भूषण पाटीलचा धमाका. लगातारचा दुसरा क्रॅकिंग षटकार. शिव जाऊ नका. इथे चांगला फटका लगवला जातोय. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ रिजन मध्ये सिंगल मिळते. अकोट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. थोडासा कॅज्युअल क्रिकेट खेळलं जाते आणि
गावदेवी इंद्रणी टीमचं कॅप्टन. त्याच दरम्यान कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय एक आसमानी टोला. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय सीमारेषे पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कोहिनूर ऑफ नवी मुंबई लाजबाब स्ट्रोक सीमारेषे पलीकडे. मागच्या मॅच मध्ये 46 नाबाद, या मॅच मध्ये देखील 32 धावांमध्ये खेळतोय.